नवीन हाक्या वासावला का पहिले बैल आहे ना लगेच शिवळ ओढायचे, तशी आज भास्कराची गंमत झाली. पाडून ट्रॅक्टर आता लहान होणं टाकली, बॅटरी डाऊन करून म्हटलं थांब आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मग लगेच काढली आपली लक्ष्मीची चावी. शेतकरी वर्गाला आहे ना अशा अडचणी म्हणजे या पाचीलाच पुजलेलं राहतात. पंक्चर होणं, बॅटरी डाऊन होणं, डिझेल सम. गाडी ट्रॅक्टर जवळ लावून बोनेट खोललं आणि लगेच आहे ना वायर जोडताना सुद्धा आहे ना प्लसला प्लस आणि मायनसला मायनस तेवढी काळजी नक्की घेतली पाहिजे. लहान भाऊला म्हटलं मी आता वायरी धरतो, तुम्ही ना शहाण्या हाताने करा ट्रॅक्टर चालू. मग काय एका वायर मध्ये थोडं लूज कॉन्टॅक्ट होतं, मग ती लागली दूर मारायला. मग थोडी वडून धरली आणि लहान होणं शेल मारला, झाला ट्रॅक्टर लगेच चालू. वायरी काढताना सुद्धा आहे ना पुन्हा काळजीपूर्वक व्यवस्थित काढून ठेवून दिला पाहिजे. मेलोडिओचा अर्धा पुडा निघाला औषधाच्या खोलीमध्ये. मग आहे ना द्राक्ष बागेची उरलेली औषध आहे ना आपण तांबटीला वापरून घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर कॅल्शियम घेतलं 11% आणि बोरॉन सुद्धा घेऊन टाकलं. आणि बोरॉन वापरताना शक्यतो दयालच वापरा, एकच नंबर क्वालिटी. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज आपल्याकडे कृषी विभागाचे साहेब आले होते, खेमनार साहेब आणि सोमवंशी. मोटरसायकलवर वल्ले वतन गाळतुडी थेट वावरामध्ये आले होते बा साहेब लोक. तर विषय होता द्राक्ष बागेच्या ड्रिपच्या सबसिडीचा. सोमवंशी साहेबांनी ना फडक्यानं गाळबीळ पुसून एकदम नक्की जैनचा ड्रिप आहे का आणि त्याचा बॅच नंबर वगैरे नळीचा चेक करून घेतला. साहेबांना कॉक पाहिले, टोटल गल्ल्या पाहिल्या आणि सर्व अॅक्युरेट टिपून घेतलं. ड्रिपर सुद्धा आहे ना अशा पद्धतीनं खोलून पाहिले. गल्लीचं आणि झाडांचं अंतर सुद्धा चेक केलं. सरकार आणि शेतकरी यांच्या मधला दुवा म्हणजे कृषी सहाय्यक राहते. मग कृषी सहाय्यक साहेबांनी त्यांचं काम फत्ते केलं. नकळत आपण व्हिडिओ काढून घेतला.